हां, नेक्स्ट पॉईंट आहे बघा, जे मेटल्स हॅलाइड्स आहेत, मेटल हॅलाइड, ह्या मेटल हॅलाइडमध्ये बघा, या मेटल हॅलाइडमध्ये लो मेल्टिंग पॉईंट असतो, लो मेल्टिंग पॉईंट मेटल हॅलाइडला लो मेल्टिंग पॉईंट असतो, ठीक आहे. आणि यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी पण लो असते. आयोनायझेशन एन्थॅल्पी पण काय असते, लो असते. नेक्स्ट पॉईंट आहे हॅलाइड्स ऑफ द नॉन मेटल्स. नॉन मेटल हॅलाइड, ठीक आहे. नॉन मेटल हॅलाइड यांचा जर विचार केला तर यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा काय असतो, जास्त असतो. कुणाचा, नॉन मेटल हॅलाइडचा, ठीक आहे. नॉन मेटल हॅलाइडचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. तर नॉन मेटल हॅलाइडचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. मेटल हॅलाइडचा मेल्टिंग पॉईंट लो असतो, बॉइलिंग पॉईंट पण काय असतो, लो असतो. पेपरला क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. इन मेटल हॅलाइड्स, मेटल्स विथ मोर दॅन वन ऑक्सिडेशन स्टेट. तर ठीक आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. कोव्हॅलंटच्या रिलेटेड पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये जास्त हॅलोजन असतील, ज्याच्यामध्ये जास्त हॅलोजन तो जास्त कोव्हॅलंट असेल. ज्या मेटल हॅलाइडमध्ये जास्त हॅलोजन असतील, हॅलोजन नंबर जास्त असेल, तो जास्त कोव्हॅलंट असेल. तो काय असेल, जास्त कोव्हॅलंट. फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर एक आहे PbCl2 आणि दुसरं आहे PbCl4. याच्यामध्ये हॅलोजन जास्त कोणाकडे येते, याच्याकडे, त्यामुळे हा काय झाला, मोर कोव्हॅलंट झाला, ठीक आहे. नंतर SbCl2 आणि दुसरं SbCl3. याच्यामध्ये हॅलोजन कोणामध्ये, तर याच्यामध्ये, त्यामुळे हा काय झाला, मोर कोव्हॅलंट झाला, ठीक आहे. मोर कोव्हॅलंट झाला. नंतर काही रिॲक्शन आहेत महत्त्वाच्या, ते रिॲक्शन पण पाहिजेत. त्यातल्या काही मोजके रिॲक्शन पाहणार आहे आपण. त्यातली पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन किंवा रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हायड्रोजन. पहिली आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. ज्यावेळेस हायड्रोजन आणि हॅलोजन यांची रिॲक्शन होती त्यावेळेस हायड्रोजन हॅलाइड तयार होतं. त्यावेळेस काय तयार होतं, हायड्रोजन हॅलाइड तयार होतं. आणि याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती रिॲक्टिव्हिटी बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. इथं 2 आहे प्रत्येकाचं, डायटॉमिक आहेत सगळेच. ही काय आहे, रिॲक्टिव्हिटी आहे. ही काय आहे, रिॲक्टिव्हिटी, ठीक आहे. नंतर आहे रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर. सेकंड रिॲक्शन इज रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर. रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर, ज्यावेळेस फ्लोरीनला आपण वॉटरसोबत ते रिॲक्ट करू त्यावेळेस HF आणि O2 तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, O2. रिॲक्शन बॅलन्स करायची, रिॲक्शन बॅलन्स केली, O2 तयार होणार आहे, ऑक्सिजन गॅस बाहेर पडणार आहे. मग ज्यावेळेस आपण X2ला म्हणजे हॅलोजनला वॉटरसोबत रिॲक्ट करू त्यावेळेस HX आणि HOX तयार होतं. HX आणि HOX तयार होतं. आणि त्याचे X आहे, ते X आहे क्लोरीन आणि ब्रोमीन. ठीक आहे, क्लोरीन आणि ब्रोमीन. महत्त्वाचं आहे, ऑक्झिक्लोराइड्स म्हणतो किंवा ऑक्झिब्रोमाइड्स म्हणतो यांना. हायड्रोजन ऑक्झिक्लोराइड्स, हायड्रोजन ऑक्झिब्रोमाइड असंही म्हटलं जातं. नेक्स्ट वन इज रिॲक्टिव्हिटी विथ, थर्ड वन रिॲक्टिव्हिटी विथ अल्कली. ज्यावेळेस NaOH म्हणजे कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, हा अल्कली, याला ज्यावेळेस आपण फ्लोरीनसोबत रिॲक्ट करू त्यावेळेस तो सोडियम फ्लोराईड तयार करतो, सोडियम फ्लोराईड सॉल्ट तयार करतो. या रिॲक्शनमध्ये वॉटर पण तयार होतं आणि या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो. या रिॲक्शनमध्ये काय बाहेर पडतं, ऑक्सिजन गॅस बाहेर पडते. या रिॲक्शनची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, ठीक आहे. नंतर ज्यावेळेस कोल्ड आणि डायल्यूट NaOH घेऊ आपण, कोल्ड आणि डायल्यूट NaOH घेऊ आणि त्याला आपण क्लोरीनसोबत रिॲक्ट करू त्यावेळेस NaCl प्लस NaOCl, सोडियम ऑक्झिक्लोराईडचं नाव आहे, आणि H2O गॅस किंवा H2O बाहेर पडतं, ठीक आहे. डिपेंड आहे इथं आपण फक्त सोडियमची अमाऊंट चेंज करतो. हा कसा सोडियम आहे, कोल्ड अँड डायल्यूट NaOH. ज्यावेळेस 6NaOHला जो हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड आहे आपण क्लोरीनसोबत रिॲक्ट करू त्यावेळेस ते NaCl
NaClO3, ठीक आहे, आणि H2O तयार करतं. याचं नाव सर्च करायचं काय ते NaClO3चा, पेपरला विचारतात, महत्त्वाचं आहे. अँड रिॲक्शन ऑफ हॅलोजन विथ हॅलोजन, ठीक आहे, रिॲक्शन ऑफ हॅलोजन विथ हॅलोजन, महत्त्वाचा पॉईंट, IMP पॉईंट बोर्डसाठी पण. विथ हॅलोजन, मग ज्यावेळेस हा हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तो इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करतो. इंटर हॅलोजन कंपाऊंड तो तयार करतो. इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म करतो. कोण? हॅलोजन आणि हॅलोजनची रिॲक्शन होऊन, ठीक आहे. मग याच्यात 3 प्रकारचे व्हेरिएशन आहेत. एक्स डॅश, नंतर X-3, दुसरे X-5 आणि नंतर X-7. हे 4 प्रकारचे व्हेरिएशन महत्त्वाचे आहेत इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये. आणि याच्यामध्ये जो X आहे तो कोण आहे बघा, लार्जर हॅलोजन आहे. लार्जर हॅलोजन विथ लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, विथ लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि X डॅश हा जो आहे तो कोण आहे, स्मॉलर हॅलोजन आहे. विथ हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, विथ मोर किंवा हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, विथ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, नेगेटिव्हिटी, ठीक आहे, विथ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. या झाले रिॲक्शन्स, ठीक आहे. याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारतील, व्हॉट विल हॅपन, म्हणजे ज्यावेळेस याच्यावर रिॲक्ट होईल त्यावेळेस काय होईल, वॉटरवर रिॲक्ट झाल्यावरती काय होतं, ठीक आहे. नंतर रिॲक्टिव्हिटी विथ अल्कली आहे आणि रिॲक्टिव्हिटी विथ हॅलोजन आहे. आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड हा पॉईंट सेपरेटली पाहायचा आहेच, ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट येतो रिॲक्शन्स ऑफ द क्लोरीन, क्लोरीन अँड कंपाऊंड ऑफ द क्लोरीन, क्लोरीन अँड कंपाऊंड ऑफ द क्लोरीन. याच्यातला महत्त्वाचे काही पॉईंट आहेत ते डिस्कस करायचे आहेत. क्लोरीन अँड कंपाऊंड ऑफ द क्लोरीन. 7 क्लोरीन and compound of क्लोरीन अँड कंपाऊंड ऑफ द क्लोरीन. आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द क्लोरीन आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन, त्यातल्या काही 4 ते 5 प्रॉपर्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली पहिली प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, इट इज अ ग्रीनिश येलो गॅस. ग्रीनिश येलो गॅस विथ पंजंट स्मेल, विथ पंजंट स्मेल, नसलेल्या अंड्यासारखा वास असतो पंजंट स्मेल, ठीक आहे. याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ क्लोरीन इज 239 केल्विन टेम्परेचर, 239 केल्विन टेम्परेचर. थर्ड प्रॉपर्टी आहे, इट इज हेवियर दॅन वॉटर, एअर, हेवियर दॅन एअर. कोण? क्लोरीन. क्लोरीन हा एअरपेक्षा हेवी आहे. नंतर क्लोरीन इज सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन वॉटर. जर चुकून 2 मार्काला क्वेश्चन विचारला तर फिजिकल प्रॉपर्टी 4 जरी लिहिल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. नंतर हा कसा आहे, हा पॉइझनस गॅस आहे. हा एक कोण आहे, पॉइझनस गॅस. आणि तो कसा आहे, फॅटल आहे. फॅटल म्हणजे काय, याने मृत्यू होऊ शकतो, आणि काय होऊ शकतो, मृत्यू होऊ, ठीक आहे, होऊ शकतो. नंतर ज्यावेळेस आपण कूल करू, ऑन कूलिंग इट फॉर्म्स ॲक्वियस सोल्युशन, इट फॉर्म्स ॲक्वियस सोल्युशन अँड दिस ॲक्वियस सोल्युशन फॉर्म्स ग्रीन फॉर्म्स येल्लो क्रिस्टल्स, yellow crystals, that is nothing but Cl2.8H2O, Cl2.8H2O. IMP पॉईंट हा कोणता गॅस आहे, काय कलर आहे ते विचारतात, महत्त्वाचं आहे. नंतर येतं मेथड ऑफ प्रिपरेशन. प्रिपरेशन मेथड करत असताना कोणत्या मेथड वापरतो, ठीक आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द क्लोरीन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द क्लोरीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो. मॅन्युफॅक्चरिंग
ऑफ क्लोरीन. आता याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. एक आहे डिकॉन प्रोसेस, पेपरला विचारतात डिकॉन प्रोसेस कुणासाठी आहे. डिकॉन प्रोसेस इज फॉर द प्रिपरेशन ऑफ द क्लोरीन. आणि नेक्स्ट वन इज इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस, डिकॉन प्रोसेस, इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. ठीक आहे. इन अ डिकॉन प्रोसेसमध्ये काय होतं बघा. डिकॉन प्रोसेस 2 मार्क्स फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. डिकॉन प्रोसेस, या डिकॉन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जो HCl मॉलिक्युल्स आहेत, 4 मॉलिक्युल ऑफ HCl ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर क्लोराईड ॲट 723 केल्विन टेम्परेचर. टेम्परेचर किती आहे महत्त्वाचं आहे. फॉर्म्स 2 क्लोरीन मॉलिक्युल्स अँड वॉटर. ही जी रिॲक्शन आहे आणि ह्याचं जे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन ऑक्सिडेशन in a presence of oxidation by atmospheric oxygen in presence of copper chloride and 723 Kelvin temperature, it gives chlorine. एवढीशी रिॲक्शन 2 मार्क्सचा पॉईंट आहे पेपरला, बोर्डसाठी. IMP लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतर इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. इन द इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH. सेकंड प्रोसेस आहे ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl, यालाच म्हणतो ब्राईन सोल्युशन. फॉर्म्स Na at cathode and Cl at anode. इथं बघा NaCl आहे, इलेक्ट्रोलिसिस झालं, इट फॉर्म्स Na आणि Cl2, 2Na + NaCl2. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन पेपरला विचारतात, 2 मार्काला विचारतील, लिहिता आलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे अदर मेथड. त्यातली डिकॉन प्रोसेस पण महत्त्वाची. डिकॉन प्रोसेस, या डिकॉन प्रोसेसमध्ये एवढं जे सांगितलेलं आहे व्हेरी इम्पॉर्टंट. डिकॉन प्रोसेस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. नंतर आहे अदर काही मेथड्स आहेत. ठीक आहे. ज्या नॉर्मल मेथड आहेत त्यातल्या 3 महत्त्वाच्या मेथड आहेत पेपरला अदर मेथड्समध्ये. अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन, त्याच्यामध्ये पहिले पोटॅशियम परमॅग्नेटची आहे. पहिली आहे बघा KMnO4, पोटॅशियम परमॅग्नेट on reaction with 16 molecule of HCl, it forms 16 molecule of HCl, इथं 2 येणार आहे. It forms 2 KCl plus 2 MnCl2 plus 8 H2 plus 5 Cl2. महत्त्वाचं 5 Cl2. रिॲक्शन फक्त लक्षात ठेवा, मॅंगनीज क्लोराईड वगैरे सगळंच तयार होतं इथं. ठीक आहे. नंतर दुसरी रिॲक्शन आहे सोडियम क्लोराईड प्लस manganese oxide and concentrated H2SO4. हे तिघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतं, 2NaHSO4 प्लस MnSO4 मॅग्नेज सल्फेट आणि प्लस Cl2 अँड H2O. सेकंड रिॲक्शन पण महत्त्वाची आहे, पेपरला विचारतील. ठीक आहे. एवढ्या रिॲक्शन आहेत क्लोरीनच्या मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये, कोणत्या पण 2 विचारतील, लिहिता आल्या पाहिजेत. ठीक आहे. हे झालं क्लोरीनची इन्फॉर्मेशन, क्लोरीनची बेसिक इन्फॉर्मेशन झाली. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द क्लोरीन. नेक्स्ट पॉईंट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. लेट अस डिस्कस द नेक्स्ट पॉईंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द क्लोरीन. ह्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द क्लोरीनमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ मेटल.
When chlorine reacts with metal, it forms salt. When chlorine react with metal, it form salt. It form salt. ठीक आहे. When metal react with chlorine, it forms salt. मग सोडियम असल्यावरती सोडियम क्लोराईड तयार होईल. कॉपर असल्यावरती कॉपर क्लोराईड तयार होईल, CuCl2. ठीक आहे. आणि ॲल्युमिनियम असल्यावरती AlCl3 तयार होईल. AlCl3 तयार होईल. ठीक आहे. रिॲक्शन बॅलन्स करणं गरजेचं आहे. पाहून घ्यायचं बॅलन्स कसं केलं ते. ठीक आहे. नंतर आहे रिॲक्शन विथ नॉन मेटल. नेक्स्ट वन इज रिॲक्शन विथ नॉन मेटल. रिॲक्शन विथ नॉन मेटल. Reaction with non-metal. When chlorine reacts with the non-metals, it forms non-metal chlorides. Non-metal chloride. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ॲस्टॅटिन AS आणि 3Cl2 सोबत रिॲक्शन करू त्यावेळेस 2AsCl3 तयार होतं. ठीक आहे. ॲल्युमिनियमच्याच फॅमिलीमधला या. ठीक आहे. नंतर आहे रिॲक्शन विथ हायड्रोजन. थर्ड वन रिॲक्शन विथ हायड्रोजन. रिॲक्शन विथ हायड्रोजन. रिॲक्शन विथ हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजन प्लस क्लोरीन इट फॉर्म्स हायड्रोजन क्लोराईड ॲसिड. काय तयार होतं? ॲसिड तयार होतं. ठीक आहे. नंतर हायड्रोजन सल्फाईड प्लस क्लोरीन इट फॉर्म्स HCl अँड H2. सल्फर वायर बरोबर. आणि ज्यावेळेस टर्पेंटाईन ऑइल, ठीक आहे, याला म्हणतो आपण टर्पेंटाईन ऑइल. ह्या टर्पेंटाईन ऑइलला ज्यावेळेस आपण HCl बरं रिॲक्ट करू, क्लोरीन बरं रिॲक्ट करू त्यावेळेस HCl आणि 10 कार्बन मॉलिक्युल्स बाहेर पडतात. 10 कार्बन मॉलिक्युल्स बाहेर पडतात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस क्लोरीनला आपण वॉटरसोबत रिॲक्ट करू, क्लोरीन विथ वॉटर त्यावेळेस काय होतं बघा, त्यावेळेस नेसंट ऑक्सिजन बाहेर पडतं. म्हणजे क्लोरीन प्लस H2O इट फॉर्म्स HCl अँड ऑक्सिजन. दिस इज नथिंग बट द नेसंट ऑक्सिजन. हा नेसंट ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हा बाहेर पडतो. आणि हा जो नेसंट ऑक्सिजन आहे हा वॉटर टँकमध्ये वॉटर प्युरिफिकेशनसाठी सोडला जातो. याचं काम काय आहे? टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम इन वॉटर. यूज टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम इन वॉटर. पाण्यामधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते किल करण्यासाठी याचा उपयोग होतो. कुणाचा? ह्या क्लोरीनचा. आणि म्हणून याला आपण डिसइन्फेक्टंट म्हणतो. डिसइन्फेक्टंट महत्त्वाचा आहे. 2024च्या पेपरला याच्यावरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. एवढी रिॲक्शन 2 मार्कला विचारली होती फक्त. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ द क्लोरीन. नेक्स्ट वन ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. ह्या ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमध्ये जर बघितलं आता यात काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीवरती. ठीक आहे. एक सेकंड. हां, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीवरती फेरस सॉल्ट फेरिक सॉल्ट. आता ऑक्सिडेशन करत असताना बघा जे फेरस सॉल्ट आहे म्हणजे FeSO4 आहे. FeSO4 ह्या FeSO4चं कन्वर्जन इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन अँड H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड H2SO4 ह्या FeSO4चं कन्वर्जन Fe2SO4 मध्ये होतं. Fe2SO4 मध्ये होतं. याला म्हणतो आपण फेरिक सॉल्ट. हे वरचं होतं ते होतं फेरस सॉल्ट. म्हणजे फेरस टू फेरिक करण्यासाठी क्लोरीनचा वापर होतो. आणि प्लस
HCl मॉलिक्यूल बाहेर पडतात. कोणते मॉलिक्यूल बाहेर पडतात? HCl मॉलिक्यूल बाहेर पडतात. ही महत्त्वाची रिॲक्शन आहे. फेरस टू फेरिक करण्यासाठी, फेरस सॉल्ट टू फेरिक सॉल्ट करण्यासाठी उपयोगी. फेरिक सॉल्ट करण्यासाठी वापर कोणाचा होतो? क्लोरीनचा होतो. नंतर सेकंड वन इज सल्फाईट टू सल्फेट. सल्फाईट्सचं कन्व्हर्जन सल्फेटमध्ये करण्यासाठी, सल्फेटमध्ये करण्यासाठी. ठीक आहे, महत्त्वाचं. ज्यावेळेस सोडियम सल्फाईट Na2SO3 यांना वॉटर आणि क्लोरीन सोबत रिॲक्ट करू, Cl2 सोबत रिॲक्ट करू, वॉटर आणि क्लोरीन सोबत रिॲक्ट करू, त्यावेळेस Na2SO4 तयार होतो. Na2SO4 याला म्हणतो सल्फेट, सोडियम सल्फेट. हे होतं सोडियम सल्फाईट. प्लस HCl मॉलिक्यूल बाहेर पडतात. प्लस कोणते मॉलिक्यूल बाहेर पडतात? HCl. पेपरला 3 मार्काला क्वेश्चन विचारतील. एक्सप्लेन द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ, पेपरला 3 मार्काला विचारतील एक्सप्लेन द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. अँड द थर्ड प्रॉपर्टी ऑफ द क्लोरीन इज कन्वर्जन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू द सल्फ्युरिक ॲसिड. सल्फर डायऑक्साईड टू सल्फ्युरिक ॲसिड. आता बघा, क्लोरीन आहे प्लस H2 आहे, ठीक आहे, आणि प्लस SO2 आहे. याचं कन्वर्जन होतं H2SO4 मध्ये. म्हणजे इथं जर बघितलं तर इथं काय आहे बघा, सल्फाईटचं कन्वर्जन सल्फेटमध्ये करणं, इथं बी फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये करणं. ठीक आहे. नंतर SO2चं कन्वर्जन H2SO4 मध्ये करणं. हे 3 महत्त्वाचे पॉईंट कोण करते? क्लोरीन करते. म्हणून याला म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. 3 मार्काला बोर्डला विचारतात, विथ रिॲक्शन लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज फोर्थ वन अँड लास्ट वन इन द टॉपिक, हायड्रोजन सल्फाईड टू द सल्फर. कन्वर्जन ऑफ H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड टू द सल्फर म्हणजे क्लोरीन प्लस H2S, इट गिव्स HCl अँड S2. S2 नाही येणार, फक्त S येणार. इथं 2HCl येतील, इथं 2HCl येतील. या 4 पैकी 3 प्रॉपर्टी लक्षात ठेवता आल्या पाहिजेत, पेपरला विचारतात. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे हा, आपण पेपरला विचारू शकता. नंतर काही अदर रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, अदर रिॲक्शन्समध्ये बघा, ह्या सोप्या रिॲक्शन आहेत. एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट आहे रिॲक्शन विथ ऑफ हायड्रोकार्बन. ठीक आहे, हायड्रोकार्बन विथ क्लोरीन. हायड्रोकार्बन प्लस क्लोरीन. हायड्रोकार्बन प्लस क्लोरीन. नेक्स्ट रिॲक्शन येते ज्या वेळेस आपण मिथेनला क्लोरीन सोबत रिॲक्ट करू, त्यावेळेस CH3Cl तयार होतं प्लस HCl तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ज्यावेळेस आपण इथेनला रिॲक्ट करू त्यावेळेस पण सेम प्रोडक्ट आहे, क्लोरो इथेन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? क्लोरो इथेन प्लस HCl मॉलिक्यूल. आणि ज्यावेळेस आपण अल्किनला अल्किनबरोबर रिॲक्शन करू म्हणजे इथिन बरं CH2 डबल बॉन्ड CH2 बरोबर ज्यावेळेस आपण क्लोरीनला ॲड करू त्यावेळेस इथं डायक्लोरो तयार होतो, डायक्लोरो इथेन तयार होतो, 1,2 डायक्लोरो इथेन. CH2 आहे तसं, आणि इथं क्लोरीन ॲडिशन होते. ह्या 3 रिॲक्शन आहेत कोणाबरोबर? याच्यासोबत हायड्रोकार्बन सोबत. नेक्स्ट पॉईंट इज रिॲक्शन विथ अल्कली. ठीक आहे, रिॲक्शन विथ अल्कली. ज्यावेळेस क्लोरीनला आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईडवर रिॲक्ट करू त्यावेळेस त्याचं कन्वर्जन NaCl मध्ये होतं प्लस NaOCl मध्ये होतं. सोडियम हायपोक्लोराईड म्हणतो त्याला, सोडियम हायपोक्लोराईड असं म्हणतात त्याला, आणि H2O मध्ये तयार होतं. ठीक आहे,
हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडला म्हणतात सोडियम हायपोक्लोराईड. सोडियम हायपोक्लोराईड, सोडियम हायपोक्लोराईड, IMP पॉईंट. ठीक आहे, इथे एक झालं. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट याच्यामध्येची ज्या वेळेस क्लोरीनलाच आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरे रिॲक्ट करू त्यावेळेस पहिल्यांदा CaCl2 कॅल्शियम क्लोराईड प्लस CaOCl2 कॅल्शियम हायपोक्लोराईड, कॅल्शियम याचं नाव काय कॅल्शियम हायपोक्लोराईड, आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. हे रिॲक्शन बॅलन्स पण करायचे आहे. त्याचं नाव आहे कॅल्शियम हायपोक्लोराईड. कॅल्शियम हायपोक्लोराईड पण तयार होतो. नेक्स्ट अदर रिॲक्शन्स आहे बघा. नेक्स्ट अदर रिॲक्शनमध्येच अदर याच्या पार्टमध्ये बघतो आपण. थर्ड रिॲक्शन, ज्यावेळेस आपण जास्त मॉलिक्यूल हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड घेऊ. इथं हे जे घेतलेलं आहे, इथं जो अल्कली घेतलेला आहे म्हणजे हा आणि हा कसा आहे बघा, हा हॉट नसून हा कोल्ड आणि डायल्यूट आहे. कोल्ड आणि डायल्यूट कोण NaOH आणि COH2. पण ज्यावेळेस आपण हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड NaCl घेऊ, NaOH घेऊ, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH घेऊ, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस क्लोरेट तयार होतं. त्यावेळेस काय तयार होतं, क्लोरेट आणि क्लोराईड. NaCl सोडियम क्लोराईड प्लस NaClO3 क्लोरेट तयार होतं. सोडियम क्लोरेट आणि 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O. या मॉलिक्यूलला म्हणतात सोडियम क्लोरेट. या मॉलिक्यूलला म्हणतात सोडियम क्लोरेट. या मॉलिक्यूलला म्हणतात सोडियम क्लोरेट IMP. आणि लास्ट रिॲक्शन यातलीच, ज्यावेळेस हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन काय करतो बघा, हा क्लोरीन कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं कन्वर्जन हा CaOCl2 मध्ये CaCl2 प्लस H2 मध्ये, म्हणजेच यालाच म्हणतो आपण, महत्त्वाचा पॉईंट आहे, हा जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे याला म्हणतो ड्राय स्लेक्ट लाईनचं कन्वर्जन ब्लिचिंग पावडरमध्ये करतो. कशामध्ये, ब्लिचिंग पावडरमध्ये ह्याचं कन्वर्जन होतं. ठीक आहे, ही झाली क्लोरीनची इन्फॉर्मेशन. क्लोरीनवरती जर विचारलं तर लिहिता आलं पाहिजे, इथून क्लोरीन सुरू झालेलं आहे. ठीक आहे, क्लोरीन अँड इट्स कंपाऊंड. ठीक आहे, पेपरला विचारला जाऊ शकतो क्लोरीनवरती क्वेश्चन. नेक्स्ट वन इज आफ्टर क्लोरीन, लास्ट पॉइंट इज uses of the chlorine. Important uses of the chlorine. 2 marks for the board exam. Uses of the chlorine 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यातला पहिला पॉईंट आहे ॲज अ ब्लिचिंग एजंट इन अ पेपर आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री. पेपर अँड टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तो काय करतो, ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. ब्लिचिंग एजंट इन अ पेपर अँड टेक्स्टाईल इंडस्ट्री. सेकंड आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर प्युरिफिकेशनमध्ये यूज आहे कोणाचा, क्लोरीनचा. वॉटर प्युरिफिकेशन. थर्ड वन इज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ द ब्लिचिंग पावडर. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ bleaching powder. Third one is in dye stuff, in DDT, in as a refrigerant म्हणून यूज होतो कोणाचा, क्लोरीनचा.
नंतर आहे फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम. फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम इट इज यूज्ड. कोण? क्लोरीनचा यूज केला जातो. क्लोरीनचा यूज केला जातो. नंतर आहे हायड्रोजन क्लोराईड. नंतर कोण आहे? नंतरचा नेक्स्ट कंपाऊंड येतो महत्त्वाचा, हायड्रोजन क्लोराईड. छोटीच माहिती यायची हायड्रोजन क्लोराईडची. नेक्स्ट वन इज हायड्रोजन क्लोराईड. HCl. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. यातलं पहिला पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन अँड देन केमिकल प्रॉपर्टीज. पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द HCl बोर्डसाठी पण महत्त्वाचं आहे. फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी इट इज कलरलेस गॅस. हा कसा आहे? कलरलेस गॅस विथ पंजंट स्मेल. विथ पंजंट स्मेल. सेकंड महत्त्वाचा पॉईंट आहे याचा बॉइलिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट इज 189 केल्विन टेम्परेचर. मेल्टिंग पॉईंट इज 159 केल्विन टेम्परेचर. आणि इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. लास्ट हायली सोल्युबल इन वॉटर. कोण? HCl. HCl. ठीक आहे. नंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर आहे मेथड ऑफ प्रिपरेशन. MOP मेथड ऑफ preparation. It is prepared by using sodium chloride and H2SO4. When sodium chloride is heated with concentrated H2SO4, HCl is formed. NaCl plus H2SO4 at 420 Kelvin temperature, 420 Kelvin temperature, it forms NaHSO4, sodium bisulfate plus HCl. This sodium bisulfate NaHSO4 on again a reaction with this NaCl, it forms Na2SO4 plus HCl. ठीक आहे. आणि जर फायनल जर रिएक्शन म्हटलं तर काय होते बघा, NaCl plus H2SO4 फॉर्म्स इथे 2 मॉलिक्यूल लागतात. इथे इट फॉर्म्स Na2SO4 प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ HCl. किती मॉलिक्यूल आहेत HClचे? 2 मॉलिक्यूल आहेत. हे झालं मेथड ऑफ प्रिपरेशन. IMP मेथड ऑफ प्रिपरेशन. NaCl इज हिटेड विथ H2SO4. महत्त्वाचं. ठीक आहे. थर्ड वन इज केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ HCl. त्यातले पहिले HCl in water forms ions. In aqueous solution HCl forms ion. HCl plus H2O, it forms in H2O form H3O plus and Cl minus. Here Ka value dissociation, the value of the Ka is 10 to the power 7. So this value is greater value, so that it is strong acid. It is strong acid. He is only पहिलं. After that, second one is when it reacts with ammonia, it forms ammonium chloride. अमोनिया बरोबर तो काय करतो? अमोनियम क्लोराईड. आणि हे अमोनियम क्लोराईडचे कसे आहेत? व्हाईट फ्युम्स ऑफ अमोनियम क्लोराईड फॉर्म्ड.
forms. And last one, and last reaction is noble metals like gold, platinum get dissolved in aqueous Gia. Last, some metals like noble metals get dissolved in aqueous Gia. ॲक्वार्जियामध्ये 1 मार्कला विचारतील. ॲक्वार्जियामध्ये 3:1 रेशोमध्ये HCl आणि HNO3 असतात. नायट्रिक ॲसिड आणि हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे दोघंही एकत्र ॲडिशन असते. ठीक आहे, आणि याची जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन पण विचारतात पेपरला. ती रिॲक्शन पाहून घ्या. गोल्डची रिॲक्शन, ज्यावेळेस गोल्डला आपण 4H प्लस NO3 मायनस प्लस 4Cl मायनस यांच्या प्रेझेन्समध्ये याचं होतं ब्रेकिंग आणि आता तयार करतो गोल्ड क्लोराईड, ऑरिक क्लोराईड म्हणतो त्याला आपण, प्लस NO प्लस H2O, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O, ऑरिक क्लोराईड तयार होतं. ऑरिक क्लोराईड तयार होतं. महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती पण पेपरला क्वेश्चन विचारू शकतात. HCl बद्दल काय आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द HCl, IMP पॉईंट. ठीक आहे, नंतर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ द HCl, IMP एक्झामसाठी. आणि नंतर एक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द HCl. याच्यावरती एवढ्या गोष्टींवरती क्वेश्चन येऊ शकतो बोर्डसाठी. या सगळ्या गोष्टी पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय बघा, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन असतात, 2 हॅलोजन एकत्र येतात. ठीक आहे, ड्यू टू द डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2 or more हॅलोजन ॲटम कंबाईन टू फॉर्म अ स्पेसिस. ठीक आहे, 2 or more हॅलोजन्स आर कंबाईन to form new compound, and this compound may be ionic in nature or covalent in nature. ठीक है, ionic or covalent in nature. This compound is nothing but the interhalogen compound. The compound which have 2 or more halogen in it. ठीक आहे, तो आयोनिक असू शकतो, कोवॅलंट असू शकतो किंवा न्यूट्रल असू शकतो. कोवॅलंट नाही, तर न्यूट्रल असू शकतो. आयोनिक किंवा न्यूट्रल असू शकतो. त्याचे क्लासिफिकेशन जर बघितलं इंटरहॅलोजन कंपाऊंडचं, तर याचं क्लासिफिकेशन 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे. महत्त्वाचं, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आर डिवायडेड इंटू किंवा क्लासिफाईड इंटू 4 ग्रुप्स. क्लासिफिकेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. 1 इज, एक म्हणजे हा एक हॅलोजन आहे, दुसरा एक हा हॅलोजन आहे X', दुसरे X3', थर्ड आहे X5' आणि X7'. हे असे 4 टाईप्स पडतात क्लासिफिकेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. आणि त्याचं एक्झाम्पल पेपरला विचारतात, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जे हायब्रिडायझेशनचा जर विचार केला तर X3' मध्ये जे हायब्रिडायझेशन असतं ते असतं sp3d हायब्रिडायझेशन, sp3 अँड डी हायब्रिडायझेशन. इथं sp3 अँड D2 हायब्रिडायझेशन आणि इकडे sp3 अँड D3 हायब्रिडायझेशन. हे 3 प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे. इथं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. इथं आहे क्लोरीन अँड फ्लोरीन, नंतर आहे ब्रोमीन अँड फ्लोरीन, नंतर आहे BrCl, नंतर आहे ICl. हे 4 कंपाऊंड कोणते आहेत, X डॅशचे आहेत. ठीक, नंतर याची जॉमेट्री जर बघितली तर याची जॉमेट्री कशी आहे, लिनियर जॉमेट्री. याची जॉमेट्री कशी आहे, हॅविंग लिनियर जॉमेट्री. नंतर आहे X3. याच्यामध्ये काय, क्लोरीन इंटू फ्लोरीन 3, नंतर आहे BrF3, नंतर आहे IF3. आता हे जे कंपाऊंड आहेत यांची जॉमेट्री जर बघितली तर ती टी शेप्ड.
और ट्रायगोनल आहे. नंतर SP-X5 याच्यामध्ये IF5, नंतर आहे BRF5, नंतर आहे CLF5 आणि याची जी जॉमेट्री आहे ती स्क्वेअर पिरामिडल आहे. स्क्वेअर पिरामिडल, ठीक आहे, स्क्वेअर पिरामिडल आहे. आणि जे शेवटचा टाईप आहे त्याच्यामध्ये एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, IF3 नावाचं, IF7 नावाचं. आणि याचं जे ते कशी आहे, पेंटागोनल बायपिरॅमिडल, पेंटागोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. इंटर हॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारतात एक्झामला, ठीक आहे. इंटर हॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड, हे 4 कंपाऊंड हे क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये हायब्रिडायझेशन नसतं, लक्षात ठेवायचं, ठीक आहे, नील येते, ठीक आहे. नंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंटर हॅलोजन कंपाऊंड. कॅरेक्टरिस्टिक्स 3 मार्काला विचारले तरी विचारतील एक्झामला. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर volatile, not explosive. Second one is they are diamagnetic nature. नंतर they are covalent. Due to small electronegativity difference, they are covalent due to small electronegativity difference. They are diamagnetic, they are volatile, not explosive, ठीक आहे. they are strong oxidizing agent, महत्त्वाचं आहे, they are strong oxidizing agent, ते strong oxidizing agent आहेत, ठीक आहे. they are more reactive than halogen, they are more reactive than halogen. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे. याच्यावरती पण क्वेश्चन विचारतील, ठीक आहे. अँड दे हॅव लास्ट वन, दे हॅव इवन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स लाईक 2, 4, 6, 8, ठीक आहे. 2, 4, 6 ॲटम्स. आणि एक्स डॅश जो आहे याच्यामध्ये 7वी कॅरेक्टरिस्टिक्स, जो एक्स डॅश आहे तो ऑलवेज ऑड आहे, कोण आहे, ऑड आहे. इथं जर बघितलं असेल एक्स डॅश काय 3 आहे, एक्स डॅश काय 5 आहे, 7 आहे, आणि इथं काय 1 आहे, हे ऑलवेज काय असणार आहे, ऑड आहे. हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंटर हॅलोजन कंपाऊंड. बोर्डला विचारू शकतात, पेपरला महत्त्वाचा क्वेश्चन आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड. आता काही त्याच्या प्रॉपर्टीज बघूयात इमेजच्या माध्यमातून, ठीक आहे. इंटर हॅलोजन कंपाऊंड, आता हे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत त्यातला हा महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टेट्स ऑफ द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आता यातले जेवढे इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत त्यांचे एक्झाम्पल आहेत ते पहिल्यांदा ॲटलिस्ट पाठ पाहिजेत. त्यातला जो पहिला आहे एक्स डॅश, नंतर X3, नंतर X5 आणि नंतर X7 क्लासिफिकेशनमध्ये पाहतोय, ठीक आहे. त्यातला जो क्लोरीन आणि फ्लोरीनचा जो आहे सिंगलवाला तो काय कलरलेस आहे. BRF कोण आहे, पेल ब्राऊन कलरचा आहे, पेल ब्राऊन गॅस आहे. BrCl कोण आहे, गॅसियस नेचर आहे, ऑलमोस्ट सगळे गॅसेस आहे. आणि हा जो ICl आहे हा कसा आहे, रुबी रेड कलरचा सॉलिड आहे. आणि त्याचे 2 फॉर्म आहेत, अल्फा फॉर्म अँड बीटा फॉर्म. IBr काय ब्लॅक सॉलिड आहे, सॉलिड आहे. नंतर पेपरला विचारतात याचा कलर कोणता आहे, त्याचा कलर कोणता आहे, ठीक आहे. IF नंतर आहे X3. ClF3 जो आहे तो कलरलेस आहे. BrF3 जो आहे येलो ग्रीन कलरचा आहे. IF3 जो आहे येलो पावडर आहे. IF3 कशी आहे, येलो पावडर आहे. IF3 येलो पावडर आहे. ICl3 काय ऑरेंज सॉलिड डायमर रेजिस्ट टू फॉर्म द, ठीक आहे. त्याचे डायमर्स म्हणजे मोनोमर डायमर हे तयार होतात, ठीक आहे. नंतर X5, IF5
कलरलेस गॅस ॲट रूम टेम्परेचर बट सॉलिड ॲट 77 केल्विन टेम्परेचर. नंतर कलरलेस आहेत हे खालचे तिन्ही कलर BrF5, ClF5 आणि IF7 हे तिन्ही काय आहेत कलरलेस गॅस आहेत. तिन्ही काय आहेत कलरलेस गॅस. महत्त्वाचा चार्ट आहे, पेपरला विचारू शकतात. नेक्स्ट वन इज याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट येतो स्ट्रक्चर ऑफ द इंटरहॅलोजन कंपाऊंड. सॉरी, एक कट केलं पाहिजे. हां, आता हे जे महत्त्वाचे आहेत त्यांचे काहींचे महत्त्वाचे स्ट्रक्चर जे आहेत, 1 मार्काचा प्रश्न स्ट्रक्चरवरती. हे कसं लिहिलं आहे ते महत्त्वाचं आहे. हा पार्ट महत्त्वाचा आहे इथं, ठीक आहे. हा सगळा पार्ट महत्त्वाचा आहे. हे सगळ्यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करणं अपेक्षित आहे. ICl कसं आहे, लिनियर आहे, हे ऑलरेडी झालेलं आहे. ClF3 काय आहे, क्लोरीन ट्रायफ्लोराईड, याला म्हणतो क्लोरीन ट्रायफ्लोराईड, याला म्हणतो ब्रोमिन ट्रायफ्लोराईड, याला म्हणतो ब्रोमिन पेंटाफ्लोराईड. पेंटावाला जो आहे त्याची स्क्वेअर पिरॅमिडल आहे आणि हे पण आहे जो काय स्क्वेअर बाय पिरॅमिडल आहे. पिरॅमिडल आणि बाय पिरॅमिडल दोन्हीचा अर्थ एकच आहे. पिरॅमिडल म्हणा किंवा बाय पिरॅमिडल म्हणा, दोन्ही अर्थ एकच आहे, काही प्रॉब्लेम नाही, दोघांचंही बरोबरच आहे. हा झाला स्ट्रक्चर ऑफ द सम इंटरहॅलोजन कंपाऊंड. पाहून घ्यायचं आहे. इथं फ्लोरीनमधला बॉन्ड किती डिग्री सेल्सिअसचा आहे, तर 89 डिग्री सेल्सिअसचा हा बॉन्ड आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो, नेक्स्ट चार्ट पाहायचा आहे. मेथड ऑफ प्रिपरेशन. आता हे जे इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे हे बनवण्याच्या काही मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत, ते आपण दिलेलं आहे. बघा, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ द इंटरहॅलोजन, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ द इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. पहिली आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन मेथड. डायरेक्ट कॉम्बिनेशन करायचं. क्लोरीन आणि फ्लोरीनला एकत्र केलं, किती टेम्परेचरला केलं आहे, 523 डिग्री केल्विनला केलं आहे. सॉरी, 523 केल्विनला एकत्र केलं की 2ClF मॉलिक्यूल तयार होतात. क्लोरीन फ्लोराईड म्हणतात त्याला, ठीक आहे. आणि इथं फक्त एक्सेस घेतलं आहे. काय घेतलं आहे, फक्त एक्सेस. हे सगळे रिएक्शन पाहून घ्यायच्यात. रिॲक्शन ऑफ द हॅलोजन विथ इंटरहॅलोजन कंपाऊंड. हा हॅलोजन आहे आणि हा इंटरहॅलोजन कंपाऊंड, यांची रिॲक्शन केली तर परत काय तयार होतो, इंटरहॅलोजन कंपाऊंडच होतो. नंतर स्पेशल रिॲक्शन विथ ICl जो आहे तो ICl कसा तयार होतो बघा. ज्यावेळेस पोटॅशियम ऑक्झिक्लोराईड आहे आणि हा कोण आहे आयोडीन, आणि पोटॅशियम क्लोराईड आहे ऑक्झिक्लोराईड, त्यावेळेस ICl तयार होतो. त्यावेळेस काय तयार होणार आहे, ICl तयार होणार आहे. ही पण महत्त्वाची रिॲक्शन होती. कॉम्बिनेशन येते डायरेक्ट, ते बघितलं पाहिजे, ठीक आहे. आणि नेक्स्ट बट नॉट लिस्ट हा चार्ट एक महत्त्वाचा आहे शेवटचा. हा एक चार्ट केला की फिनिश. याच्यावरती पेपरला क्वेश्चन येतो. हे सगळे चार्ट ड्रॉ करायचे आहेत, ठीक आहे. याच्यावरती पेपरला क्वेश्चन 100% असणार आहे. हे सगळे चार्ट महत्त्वाचे आहेत. आणि याच्यावरती तर लास्ट इयर बोर्डला क्वेश्चन आलेला आहे. प्रत्येकाची प्रॉपर्टी पाहिजे. तर थर्मल स्टॅबिलिटी ही जी प्रॉपर्टी आहे, थर्मल स्टॅबिलिटी. आता जर 3 कंपाऊंड बघितले, क्लोरीन फ्लोराईड, आयोडीन क्लोराईड, आयोडीन ब्रोमाइड, ब्रोमिन क्लोराईड आणि ब्रोमिन फ्लोराईड, यांच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त थर्मल स्टॅबिलिटी कोणाची आहे, क्लोरीन फ्लोराईडची आहे, ठीक आहे, जी सर्वात छोटी साईज आहे. नंतर आयोडीन क्लोराईडची आहे, नंतर आयोडीन ब्रोमाइडची आहे आणि नंतर ब्रोमिन क्लोराईडची आहे. लास्ट इयर बोर्डचा क्वेश्चन आहे, 3 मार्कामध्ये हे आलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. नंतर सम प्रॉपर्टीज बघतोय आपण. या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी हायड्रोलिसिस टू गिव्ह ऑक्झो ॲसिड्स. ज्यावेळेस यांचं हायड्रोलिसिस करू, काय करू, हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्ट करू, ब्रेकिंग बाय वॉटर, त्यावेळेस काय होणार आहे, ब्रेकिंग बाय वॉटर करू, त्यावेळेस काय तयार होणार आहे, ऑक्झो ॲसिड्स तयार होणार आहेत. काय होणार तयार, ऑक्झो ॲसिड्स तयार होणार आहेत, ठीक आहे. HOBr, HiO3 हे सगळे काय आहेत, ऑक्झो ॲसिड्स आहेत. हे सगळे काय आहेत, ऑक्झो ॲसिड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जर असं म्हणलं हायड्रोजन ऑक्झिब्रोमाइड बनवा, तर कसं बनवणार आहे, BrCl + H2O, इट फॉर्म्स HOBr, H फॉर्म्स HOBr. HOBr म्हणजे काय, हायड्रोजन ऑक्झिब्रोमाइड, ठीक आहे. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन, ऑटो आयनायझेशन रिॲक्शन. ज्यावेळेस ब्रोमिन फ्लोराईडचे मॉलिक्यूल रिॲक्ट करू त्यावेळेस ब्रोमिन आणि ब्रोमिन पेंटाफ्लोराईड बाहेर पडतं, ब्रोमिन आणि ब्रोमिन पेंटाफ्लोराईड बाहेर पडतं. नंतर फ्लोरिनेशन रिॲक्शन आहे आणि ॲडिशन अक्रॉस द ओलेफिन्स. ओलेफिन्स म्हणजे कोण आहे, हा इथिन. इथिनला काय म्हणतात, ओलेफिन्स म्हणतात, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये ज्यावेळेस आयोडीन क्लोराईड ॲड करू, एका बाजूला आयोडीन ॲड होतं, एका बाजूला क्लोरीन ॲड होतं, एका बाजूला आयोडीन ॲड होतं, एका बाजूला क्लोरीन ॲड होतं. हे पण चार्ट महत्त्वाचा आहे, ठीक आहे. नंतर युजेस आहेत. ICl, आयोडीन क्लोराईड युज्ड टू डिटरमाइन द आयोडीन व्हॅल्यू ऑफ द ऑइल्स ॲज अ कॅटलिस्ट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ AS3 अँड इन द प्रिपरेशन ऑफ द पॉलीहॅलाइड्स. X5 काय आहे, X डॅश कोण आहे, प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स. नंतर X3 काय आहे,
हॅलो ट्रायलाइड्स म्हणतो आपण, तर थोडक्यात म्हणूया हॅलो ट्रायलाइड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिहॅलाइड्स, दोघांचा सेम आहे. ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट्स अँड ॲज अ नॉन ॲक्वियस सॉल्वंट, ॲज अ नॉन ॲक्वियस सॉल्वंट म्हणून त्याचा यूज केला जातो. हे झालं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंडबद्दल एवढी इन्फॉर्मेशन माहितीच पाहिजे. ठीक आहे, हे झालं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आता लास्ट इयर बोर्डला जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन पहा. बोर्डचे क्वेश्चन, एक सेकंड, बोर्डचे क्वेश्चन काय आहेत. बोर्डचे क्वेश्चनमध्ये पहिला महत्त्वाचा क्वेश्चन होता ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ IF7. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ IF7 हा क्वेश्चन होता. एक सेकंड, हा क्वेश्चन कधी होता तुम्हाला सांगतो मी. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ IF7 हा एक क्वेश्चन होता. नंतर जे सोपे क्वेश्चन आलेले आहेत त्यातला विचारलेला आहे त्यांनी थर्मल स्टॅबिलिटीची जी प्रॉपर्टी आहे HF, HCl, HBr आणि HI मध्ये, ती मार्च 2024ला आलेली आहे 1 मार्कला. थर्मल स्टॅबिलिटी HCl, HF, HBr मध्ये, ठीक आहे, आणि HI मध्ये यांची प्रॉपर्टी एक आलेली आहे. HOCl, HOCl2 यांची ॲसिडिक स्ट्रेंथवरती आलेली आहे. ठीक आहे, आणि एक सोपा प्रश्न होता व्हॉट आर द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, राईट द केमिकल रिॲक्शन वेन द क्लोरीन रिॲक्ट्स विथ द ड्राय स्लेक्ट लाईम. व्हॉट इज इंटर हॅलोजन कंपाऊंड हा एक पॉईंट होता. आणि ही रिॲक्शन विचारली, क्लोरीन रिॲक्ट्स विथ ड्राय स्लेक्ट लाईम. ही रिॲक्शन प्लस ही डेफिनेशन इंटर हॅलोजन कंपाऊंडची ही 2 मार्क्सला विचारलेली आहे मार्च 2024ला. मार्च 2024ला विचारलेली आहे. ठीक आहे, हे झालं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय आहे का ते सर्च करूयात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा यातलाच, ऑक्झो ॲसिड्स ऑफ द हॅलोजन, महत्त्वाचं आहे बोर्डसाठी, त्यामुळे इथं आपण आलेलो आहे. ऑक्झो ॲसिड्स ऑफ द हॅलोजन हॅव द सेव्हरल किंवा हॅलोजन फॉर्म्स सेव्हरल ऑक्झो ॲसिड्स. ओनली 4 ऑक्झो ॲसिड हॅव बीन आयसोलेटेड इन प्युअर फॉर्म. किती? 4. ठीक आहे, नंतर हायपोफ्लोरस ॲसिड HOF, परक्लोरिक ॲसिड O4, HClO4, नंतर आहे HOF, नंतर आहे परक्लोरिक ॲसिड. नाव काय? परक्लोरिक ॲसिड, पेपरला विचारतील याचा फॉर्म्युला लिहा. नंतर आहे आयोडिक ॲसिड HiO3, नंतर आहे मेटा पिरियॉडिक ॲसिड H2IO6. ठीक आहे, H2IO6. ठीक आहे, महत्त्वाचं जर विचारलं तर काय HClO4, HiO3, HOF आणि H2IO6. ठीक आहे, हे 4 स्टेबल कंपाऊंड आहेत, परक्लोरिक, क्लोरिक, क्लोरस आणि हायपोक्लोरस. ठीक आहे, द ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ द हॅलोजन ऑक्झो ॲसिड्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन. महत्त्वाची लाईन आहे काय, ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग द ऑक्सिडेशन स्टेट. इथं ऑक्सिडेशन स्टेट वाढत चाललेली आहे, म्हणजेच ॲसिडिक स्ट्रेंथ काय होणार आहे, यांची जास्त असणार आहे, यांची काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, यांची काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नंतर काय वीक ॲसिड आणि व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे, HClO4 इज अ व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड म्हटलेलं आहे, HClO इज अ वीक ॲसिड म्हटलेलं आहे. ठीक आहे, नंतर स्ट्रक्चर ऑफ द ऑक्झो ॲसिड्स, स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ॲसिड्समध्ये काय, हायपोक्लोरस ॲसिड HOCl, ओनी H आणि Cl ला धरलेलं आहे. ठीक आहे, नंतर क्लोरस ॲसिड काय आहे, ओनी HClO ला धरलेलं आहे, इथं मध्ये OC ठेवलेलं आहे बघा. क्लोरिक ॲसिडमध्ये काय HClO3 आहे, ह्या ओनीच, इथं H बाजू सेम आहे, इथं क्लोरीन आहे, इथं फक्त 2 ऑक्सिजन आलेले आहेत. ठीक आहे, इथं फक्त 2 ऑक्सिजन आलेले आहेत. हे पण स्ट्रक्चर IMPA पेपरला विचारतील. नंतर परक्लोरिक ॲसिड HClO4, इथं क्लोरीनच्या शेजारी किती आहेत, 3 ऑक्सिजन, म्हणजे इथं हा ग्रुप फक्त चेंज होतो आहे. क्लोरीनचा शेजारी ॲटम येत आहेत, बाकी काय होत नाही आहे. बघा इथं क्लोरीनच्या शेजारी कोणतरी आलं आहे, इथं क्लोरीन एकटा होता, इथं 1 ऑक्सिजन आला, इथं 2 ऑक्सिजन आला, इथं 3 ऑक्सिजन आला. परक्लोरिकमध्ये किती ऑक्सिजन आहेत, क्लोरीनच्या शेजारी 4, टोटल किती आहेत, 3 आहेत. क्लोरीनच्या शेजारी 4 आहेत खरं, 1 2 3 4, इथे किती आहेत, 3 आहेत. क्लोरिक ॲसिडमध्ये किती क्लोरीन आहेत, 3 आहेत. परक्लोरिक ॲसिडमध्ये किती आहेत, क्लोरिक ॲसिडमध्ये किती ऑक्सिजन आहेत, 3. परक्लोरिक ॲसिडमध्ये किती ऑक्सिजन आहेत, 4. लक्षात ठेवायचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे, हे पूर्ण पार्ट महत्त्वाचं आहे, याच्यावरती बोर्डला क्वेश्चन येतो. ठीक आहे, नंतर लास्ट वन इज हे ऑक्झो ॲसिड्स ऑफ द हॅलोजन. नंतर ऑक्सिडेशन स्टेट बघा, 1 कोणाची आहे, +1 कोणाची येते, हायपोहॅलस ॲसिड. नंतर याचं 3 वाल्यांचं काय आहे, हॅलस ॲसिड, क्लोरस ॲसिड वगैरे म्हणतो. नंतर 5 म्हणजे काय, हॅलिक ॲसिड म्हणजे इथं म्हणतो क्लोरिक ॲसिड. HClO3 म्हणजे काय असतं, क्लोरिक ॲसिड. बघा इथे
क्लोरिक ॲसिड HClO3 आणि ते लिहितोय कसं HOClO2 टोटल किती येते फक्त बघा. इथं काय ब्रोमिक ॲसिड, इथं काय आहे आयोडिक ॲसिड, नंतर आहे पर हॅलिक ॲसिड म्हणजे पर क्लोरिक ॲसिड म्हणतो तसं HXO4 HXO3 HXO2 या बेसिसवरती गेलं ओव्हरऑल कंप्लीट. आतापर्यंत आपला ग्रुप 17 कंप्लीट झाला. ग्रुप 17 हा पार्ट ॲडिशन करायची नोटबुकमध्ये IMP पॉईंट आहे, याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे एक्झामला. स्ट्रक्चरवरती इथला पण क्वेश्चन येतो, ठीक आहे. स्ट्रक्चरवरती इथं पण क्वेश्चन विचारला जातो. मार्च 2023ला क्लोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर विचारलं होतं. क्लोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर मार्च 2023ला विचारलं होतं. मार्च 2023ला क्लोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर विचारलं होतं IMP.